पण हीच चूक मात्र कधी करू नका की तिला काही समजत नाही आणि तिच्या त्या पुत्राला, ज्या तुम्ही महाविष्णू म्हणा, परमशिव म्हणा, प्रयवादी ब्रह्मा म्हणा, त्रिविक्रम म्हणा, तुम्हाला पाहिजे तर नावाने हाक बरोबर, पण त्या दोघांना काही कळत नाही, या दोघांना समजू शकत नाही. तर ते मात्र एक गोष्ट अशी आहे की ती गोष्ट घडल्या मनुष्य फक्त आईच्या इच्छेच्या प्रांतातून, त्या मोठ्या आईच्या इच्छेच्या प्रांतातून नियमांच्या प्रांतात लगेच ढकलला तो, इमिडिएटली. तिने फक्त मग नियम लागू होतात. जेवढं पुण्य कराल तेवढ्याचंच फळ मिळेल, तेवढंच. त्याचं जास्त फळ ही एरवी आई आणि तिचा पुत्र देत राहतात, ते मिळणार नाही. आणि ज्या चुका कराल त्या चुकांची सजासुद्धा तेवढीच भोगावी लागेल. लोक तुमच्याशी कसे वागतील त्याच्यामध्ये इंटरफेअर करायला तो त्रिविक्रम धावून येणार नाही, हे आम्हाला माहिती पाहिजे. म्हणून आयुष्यामध्ये कितीही काही झालं तरी कधी ह्या दोघांवर मात्र कधी असा संशय घेऊ नका की ह्यांना कळत नाही.